नमस्कार, आप मुझे देख रहे हैं एमएनएस न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबर। गोंदिया जिला परिषद का कामकाज 31 अगस्त तक रहेगा बंद। गोंदिया जिले में कोरोना का संक्रमण लगातार फैल रहा है। इसी कड़ी में अब जिला परिषद कार्यालय में भी कोरोना ने घुसपैठ की है, जिससे इमारत को सैनिटाइज करने के लिए जिला परिषद 31 अगस्त तक बंद कर दी गई है। इस संबंध में प्रभारी सीईओ राजेश खवले ने आदेश जारी किया है। इसमें सभी आवश्यक कार्यों को छोड़कर बाकी कार्यालय बंद रहेंगे। उल्लेखनीय है कि शासन निर्णय के अनुसार कार्यालय में 15% कर्मचारियों को ही कार्य की जिम्मेदारी दी जानी थी, जबकि जिला परिषद में 100% कर्मचारी कार्यालयों में कार्यरत थे। कार्यालय में कोरोना पॉजिटिव मिलने के पश्चात पुनः इमारत को सैनिटाइज किए जाने का कार्य शुरू है। तो वही अकोला में जिलाधिकारी कार्यालय पर युवक कांग्रेस की ओर से मोर्चा। केंद्र सरकार द्वारा घोषित किया गया था कि युवाओं को रोजगार उपलब्ध कराए जाएंगे और देश में बेरोजगारी खत्म की जाएगी, लेकिन देश के युवाओं को ना तो रोजगार मिला बल्कि उल्टा बेरोजगारी और बढ़ी, जिस वजह से केंद्र सरकार को अपना वादा याद दिलाने के लिए युवक कांग्रेस के प्रदेश उपाध्याय कुणाल राउत इनके नेतृत्व में आज जिलाधिकारी कार्यालय पर मोर्चा निकाला गया। इस मोर्चे में महेश गनगने इनके साथ आदि पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में शामिल हुए थे। काँग्रेस हे अकोला जिल्ह्यात आले आहे। आज रोजगार दो असा एक आंदोलन आम्ही इथे काढले आहे। आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला एक निवेदन देत आहे माननीय पंतप्रधान मोदींना की जे जीएसटी मुळे, नोटबंदीमुळे, अजून कोरोनामुळे 30 करोड युवकांचा जो रोजगार गेला त्याची जिम्मेदार ते आहे। त्यांनी आमचे युवक युवती जे स्थानिक लोकांना, अकोला जिल्ह्याचे जे स्थानिक लोकांना त्यांना रोजगार दिला पाहिजे अशी आम्ही विनंती करासाठी आज जिल्हाधिकारीला निवेदन देण्यासाठी सांगितलं। तो वही तीसरी ओर बोगस सोयाबीन बिक्री संदर्भ में 8 दिनों में ईगल सीड्स कंपनी मालिकों के साथ जिम्मेदार अधिकारियों को जल्द गिरफ्तार करूंगा, ऐसी घोषणा परभणी जिले के पालक मंत्री नवाब मलिक इन्होंने की थी, लेकिन अभी तक कोई कार्रवाई न होने से किसानों के साथ यह विश्वासघात है, उनके अधिकारों का हनन किया जा रहा है, ऐसा आरोप मंत्री विधायक बबनराव लोणीकर इन्होंने किया है। यावर्षी पाऊस भरपूर झालेला आहे। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं मुख्य पीक हे आता सोयाबीन झालेलं आहे। लाखो हेक्टरवर सोयाबीनचं बियाणं पेरलं, ते उगालं नाही। दुबार पेरणी केली, पुन्हा बियाणं उगालं नाही। राज्यामधल्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली। अशा प्रकारच्या लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या। मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना 3-4 वेळा पत्र लिहिले। त्यांच्या कार्यालयाने माझी पत्र विभागाला पाठवली आहेत असं मला टपाल खात्याच्या माध्यमातून कळवलं। मी कृषी मंत्री दादाभाऊ भुसे साहेबांना पत्र लिहिली। त्यांनी सांगितलं आम्ही सोयाबीनचं बियाणं बदलून देतोय। आता जवळपास 2 महिने होत आले, सोयाबीनचं बियाणं बदलून दिलं नाही। मुजोर असणाऱ्या एमडींनी कृषी मंत्र्याचे आदेश किंवा राज्य सरकारचे आदेश ऐकले नाही आणि एकाही शेतकऱ्याला महाराष्ट्रात बियाणं बदलून दिलेलं नाही। मी आता पाठपुरावा केला। विभागीय अधिकारी परभणी, विभागीय अधिकारी जालना या 2 विभागात मिळून 9 जिल्हे येतात आणि या अधिकाऱ्यांना विचारणा केली। त्यांनी सांगितलं की आता पेरणीचा सीझन संपला, आम्ही आता बियाण्याचे पैसे देतो आणि हा प्रस्ताव एमडींना पाठवला। एमडी फोन घेत नाही, फोनवर बोलत नाही, बियाणं बदलून देत नाही। बियाणे बदलून देऊ 2 महिने निघून गेले, आता पैसे देतो म्हणून सांगितलं, बियाण्याचे पैसे दिले नाही। सीझन वेळ आणि शेतकरी उद्ध्वस्त झाला, वर्ष वाया गेलेला आहे। नवाब मलिक परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। त्यांनी पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली की आम्ही इंदोरच्या ईगल सीड्स कंपनीच्या मालकाला अटक करू। परभणीचं पोलिसांचं पथक जाईल आणि त्यांना बेड्या घालून आम्ही परभणीला आणू, अशी घोषणा केली। नवाब मलिकांनी 8 दिवसात कारवाई करतो म्हणले, अटक करतो म्हणले आणि कुठलीही कारवाई केलेली नाही। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळलेला नाही। शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वासघात नवाब मलिक साहेबांनी केलेला आहे। आम्हाला असं वाटलं होतं की नवाब मलिक त्यांना अटक करतील
मी घोषणा केली होती, नवाब मलिकांनी इंदोरच्या ईगल सीड्स कंपनीच्या मालकाला जर अटक केली, मुजोर आणि मात चढलेल्या बियाणे महामंडळाच्या एमडीला अटक केली, तर मी भर चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं परभणीमध्ये त्यांचा सत्कार करेल. परंतु काही झालं नाही. इकडे आमचे मित्र माननीय मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी घोषणा केली. यांनी मीडियामध्ये सांगितलं की हे सरकार कुंभकर्णासारखं झोपलेलं आहे. हे खरं आहे. दादाभाऊ भुसे सांगतात की बियाणं बदलून देऊ, पण सरकारच्या मंत्र्याचं एमडी ऐकत नाही, बियाणे महामंडळ ऐकत नाही. इंदोरच्या ईगल सीड्स कंपनीचा मालक देशाच्या राज्यघटनेप्रमाणे आरोपी आहे. 420 चा आरोपी आहे. त्याच्यावर कलमा लागलेल्या आहेत. जिल्ह्यात गुन्हे दाखल झालेले आहेत. ईगल सीड्सच्या मालकाला अटक करा, मी तुमचा जाहीर सत्कार करेल, अशा प्रकारचं मी जाहीर केलं होतं. परंतु 15 दिवस झाले नवाब मलिक परभणीत बोलले, जगात जर्मनी, भारतात परभणी, कलेक्टरच्या कार्यालयात बोलले आणि तिथून निघून गेले आणि गायब झाले. आता नवाब मलिक यांच्यावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभेमध्ये मांडणार आहे. एमडी बियाणे महामंडळाचे आणि ईगल सीड्स कंपनीचे मालक आणि नवाब मलिक साहेब यांच्यावर विधानसभेमध्ये हक्कभंग मांडून त्यांच्यावर विधानसभेच्या सभागृहानं कारवाई करावी, अशा प्रकारची मागणी करणार आहे. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।